अत्यंत महत्त्वाचा संस्कार होणार आहे, ते म्हणजे हा दीक्षा संस्कार. आम्ही बराच वेळ झाला या ग्रामामध्ये आलो होतो. अनुग्रहाचा कार्यक्रम होता. तिथं अनुग्रह देत असताना आम्हाला भूषण महाराजांचा आवाज येतो. काय? सावधान व्हा, महाराज येत असते. किती जणांना वाटलं महाराजाच येतात का नाही? सांगा बरं. मलाही माहित आहे भरपूर वेळ झालेला आहे, पण भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी माता पार्वतीला जेवढे कष्ट झाले त्याच्यापेक्षा तर कमीच आहे. ती कथा माहिती आहे का तुम्हाला? तर भगवान शिवाच्या प्राप्तीसाठी तेवढ्या प्रकारचं कठीण तप करावं लागतं, तेवढा त्याग करावा लागतो. माता पार्वती समोर आपलं काही आहे का? आणि म्हणूनच जे झालं त्याला आपण सदवेळ, की जे काही होतं आपल्या आयुष्यामध्ये त्याच्या मागे काही ना काही कारण निगडीत असतं. आता मी तुमचा जास्त न वेळ घेता दीक्षेस आरंभ करतो. आता सर्वांनी प्रतिज्ञा घ्यायची आहे. आपलं जे श्रीफळ आहे, नारळ, ते उजव्या बाजूला ठेवायचंय. उजव्या बाजूला आपलं श्रीफळ ठेवायचंय. आणि ज्याप्रमाणे मी म्हणतो त्याप्रमाणे माझ्या पाठीमागे म्हणायचंय, हे आचार्य म्हणा, आम्ही वीरशैव धर्माची दीक्षा घेण्याकरिता गुरुवर्यांच्या चरणाजवळ आलो आहोत. आम्हाला वीरशैव धर्माची दीक्षा देऊन पावन करून घ्या. आजपर्यंत आम्ही इष्टलिंग गळ्यात ठेवला नसेल, लिंग पूजा केली नसेल, स्नान पूजा करण्यापूर्वी काही खाल्ले पिले असेल, गुरु, लिंग, जंगम व समाज बांधवांची सेवा केली नसेल, चुकून काही नको ते स्वैर्य वर्तन केले असेल, अशा प्रकारे माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्यापासून प्राप्त झालेले दुरीत दूर करून आम्हाला पावन करून घ्या. आजपासून आम्ही तुम्ही दिलेला इष्टलिंग क्षणभरही शरीरापासून वेगळा करणार नाही, गळ्यातून काढून ठेवणार नाही. दररोज इष्टलिंग पूजा केल्याशिवाय, लिंगाला नैवेद्य दाखवल्याशिवाय कुठलीच वस्तू खाणार व पिणार नाही. वीरशैव धर्म आचरणाप्रमाणे वागत जाईल. गुरु, लिंग, जंगम यांची चुकून सुद्धा निंदा करणार नाही व ऐकणारही नाही. नियमितपणे धार्मिक कार्य, अखंड शिवनाम सप्ताह, ग्रंथराज परम रहस्य पारायण आदी कार्यात सहभागी होऊन तन मन धनाने सेवा करेन, हे त्रिवार आहे. ही प्रतिज्ञा आचार्य, गुरुमाऊली व समाज बांधव यांच्या साक्षीने घेत आहे. या प्रतिज्ञेचे जीवनभर पालन करेल. संत श्रोमणी महाराज की जय.
राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की. हे पहा केवढी मोठी तुम्ही प्रतिज्ञा घेतलेली आहे आता, आणि जन्मभर घ्या त्या प्रतिज्ञेचे जन्मभर पालन करीन असं अभिवचन महाराजांना दिलेलं आहे. आता महाराज तुम्हाला शिवदीक्षा संस्कार देऊन तुमच्या मांसपिंड देहाचा विसर्जन करून तुमच्या देहाचं मंत्रपिंडात रूपांतर करून तुम्हाला लिंग हातात देणार आहेत. सावधान बसा. आता तुमच्या इष्टलिंगाच्या महापूजेला सुरुवात होत आहे.